दोन चेंडूंचा एकंदरीत खेळ होताना आपण पाहतोय 6 धावा धावफलकावर दिलीप पाटील साहेब जोडले गेलेत आमच्याशी. दुपारच्या सत्रामध्ये त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. दोन चेंडूंचा खेळ झाला, धावा झाल्यात 6. तोच नॉस्ट्राईक आहे तो कल्पेश. गावदेवी मंदिराकडे त्याचं घर आहे. सध्या आला मनात तर षटकार, नाही तर निर्धाव चेंडू. कल्पेश तो नॉस्ट्राईक आहे. अंकुश ग्रामपंचायतमध्ये 4 दिवस सुट्टी काढतो महेश भाऊ दरवर्षीप्रमाणे. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा भरपूर फायदा उचलतो तो कल्पेश. सरळ 4 धावाने वाढते संघाची ती 10. हेमंत थोडा नाराज असणार आपल्या गोलंदाजीवर. कृपया करून आपली गाडी आहे ती मैदानामध्ये आणायची नाही बाहेर, कारण खेळ चालू आहे. ये आता ये वर झाले, ये 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 मध्ये, नको टेन्शन घेऊ का. दिलीप काका बोलला आणि ये मध्ये जा जा बाबू जा. बघा दबदबा थोडा मान ठेवून ते गाडी ब्रेक मारलेला आहे त्यांनी. एक नितीन घरत यांचा मुलगा दिसतो, तर एक बाबू घरत. बस स्टॉपवरचे दोन्ही चिरंजीव आपल्यासमोर. पुन्हा एकदा गॅप पद्धतीने पंकज धावतो मागे चेंडूच्या. चेंडू पुढे, पंकज मागे. हेमंत यांना अतिशय जे हेमंतची गोलंदाजी आहे सध्या ते मनोज भाऊ. हेमंत हा पाड्यावर राहतो हनुमाननगरमध्ये. प्रतिभा विद्या मंदिर खानिवडे साईडला घर आहे त्यांचं. ही अशी एकमेव स्पर्धा आहे खानिवडे प्रीमियर लीग जिथे दिलीप पाटील समालोचन करत असले की मुलगा म्हणजे जो खेळाडू आहे तो कुठे राहतो, काय करतो, त्याचा धंदा काय आहे आणि तो काय खातो पितो, ह्या सर्व गोष्टी समजतात आम्हाला. बघा पूर्वी गोटी लेम असायचा, आता काय लेम काय दिसत नाही. मोबाईल जास्त हातामध्ये, व्हॉट्सअप, फेसबुक, अजून काहीतरी आलेलं आहे वाटते मनोज भाऊ. इंस्टार, फानस्टार, सगळं खराब करणार शरीर म्हणजे तो मोबाईल. बघा 4 धावा नुसत्या धावल्या तरी हाफ हू करतात. पूर्वी असे नसाचा खेळ, फक्त संख्या फक्त धावांनी काढायचे. तसे मनोज घरत खूप फिटनेस होता, नाशिकला खेळायचे ते. सध्या अध्यक्ष आहेत, वर्ष 6वा. रेतीच्या धंद्यामुळे त्यांनी नोकरीवर राम टाकलेले, तर आज चांगला पगार असता त्यांना, चांगली नोकरी होती, पण चांगला पैसा भेटायचा रेतीच्या व्यवसायामुळे. तसा एक सरकारी ग्रामपंचायतचे अंकुश याने 5 दिवस सुट्टी काढलेले आहेत. धावसंख्या होते ती 16. बिनबाद 16 धावा. षटक संतोष हेमंत यांचा षटक खूप महागडा षटक म्हणायला लागेल. धावा झाले धावफलकावर 16. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. अप्रतिम सायनी साईज्ञ माही रेवण या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा तब्बल आल्यात, बिनबाद 16 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय जिजाऊ टायटन्स या वेळेला आपण पाहतोय दिलीप पाटील साहेब काही कारणास्तव इथून रजा घेत आहेत. सामन्याकडे वळतोय जिजाऊ टायटन्स संघ. आणि कर्णधाराने जेव्हा टॉस जिंकली तेव्हा असं म्हटलं होतं टॉस नंतर की आम्ही 50च्या आतमध्ये म्हणजे 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि त्यांच्या गोलंदाजांवर त्यांनी विश्वास दाखवला होता. परंतु इथे पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्यात. षटक क्रमांक 2. याही वेळेला सुरेख फटका खेळला गेलाय. इनफिल्डच्या वरून चेंडूला पाठवलं गेलंय. डीप बॅकवर्ड पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हर यांच्या मधोमध चेंडूला पाठवलं गेलंय. बघा फटकेची निवड काय जबरदस्त केली होती. आउटसाइड ऑफस्टंप मारा होता. फुलटॉसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटचं ब्लेड ओपन केलं, चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरिता. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहतोय 23 धावा. 1.2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि तब्बल 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. खानिवडे प्रीमियर लीगचं पर्व 6वं आहे आणि या 6व्या पर्वामध्ये आलेल्या सर्वांचं आम्ही
या दुपारच्या सत्रामध्ये करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. इथून बघा यॉर्कर लेनचा चेंडू होता. खासियत आहे गोलंदाजाची कमबॅक करण्याची ताकद गोलंदाज ठेवून आहे. आणि मला तरी असं वाटतंय की गोलंदाजाने रिस्क घ्यायला हवी होती. गेले असते तर 4 धावा गेल्या असत्या, परंतु आल्या असता तर एक मोठा मसला गळाला मिळाला असता तुमच्या. इथून आपण पाहतोय धावा झाल्यात 23 धावफलकावर. 3 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. चांगला फटका खेळलाय, चांगल्या फटकेची निवड केली. डिपेक्स्टा कव्हरला चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. तब्बल 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. ज्या पद्धतीने फटक्यांची निवड केली जाते, ज्या पद्धतीने फटके खेळले जातात, उमेश गरज साहेबांवर थोडंसं टेन्शन आलंय. एसट्यांच्या मागून क्षेत्ररक्षण बदलताना आपल्याला पाहायला मिळतात. बरीच वर्ष क्रिकेट खेळलेत, अनुभव भरपूर आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला ते पाहायला मिळतात. 27 धावा ऑन दी बोर्ड. 4 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर आवेश पाटील. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. एक क्रिकेटचा खेळ आहे, परंतु व्यवसाय किती जणांना देऊन जातोय बघा. इथे आपण पाहतोय तर प्रत्येक खेळाडू नवीन नवीन शूज आपण वापरतोय. पूर्वी विदाऊट चपलेने आम्ही खेळलोय. आता प्रत्येक खेळाडूचे ब्रँडेड शूज, ट्रॅक, टी शर्ट, स्लीव हातामध्ये, इनरसुद्धा घालतात. चांगले गॉगल्स आपल्याला पाहायला मिळतात. षटकार येतो या दरम्यान. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहतोय 37. चांगल्या कॅप ह्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि ब्रँडेड आपण पाहतोय तर बॅट, पूर्वी एक बॅट असायची, 11 जण खेळायचे. आज एकाच्याकडे 11 बॅट आहेत. आणि त्यानंतर डीजे असेल, यूट्यूब लाईव्ह, त्यानंतर समालोचक, पंच, मंडप डेकोरेटर्स, या सर्वांना एक व्यवसाय मिळून गेलाय. टी शर्टच्या कंपन्या सुद्धा भरपूर व्हायला लागल्यात. पूर्वी टी शर्टच्या एखाद फॅक्टरी असायची. आज आपण पाहतोय प्रत्येक गावामध्ये टी शर्टचा व्यवसाय सुरू झालेला आहे. आणि साध्या क्वालिटीची 150-200ला मिळतात ती आज आपण 300-350 रुपये देऊन घेतोय. खास आपल्याला आहे, आपण लीक ठेवतोय, त्याच्यामुळे एकदम चालू क्वालिटीचे टी शर्ट आपण महाग घेतोय, कारण पैसा आपल्याकडे आहे भरपूर. दिखावीगिरी जास्त होते लीगमध्ये. काही ठिकाणी तर मी समालोचन करतोय, 3 टी शर्ट देतात आणि क्वालिफाय झाले तर 4थ्या टी शर्टची ऑफर असते त्यांना. त्यामुळे खेळाडू सुद्धा विजयासाठी प्रयत्न करतात. 400 रुपयामध्ये बघा ना, 400 रुपये फॉर्म फी असते. 3 टी शर्ट घेऊन जातात घरी, वर्षभर घालतात. आणि तो एक मान असतो. ब्रँडेड कपडे घालण्यापेक्षा टी शर्ट गावची जेव्हा जर्सी अंगावर असते तेव्हा एक वेगळा आनंद असतो. अंगावर शहारे येतात. गावची जर्सी घालण्याचा मान सगळ्यांना मिळत नाही. तर आज आपण पाहतोय भरपूर खेळाडू होतात, गावासाठी खेळतात, गावाचं नाव उज्ज्वल करतात. आणि जेव्हा समाजाचं अधिवेशन होतं, समाजाचा एखादा मोठा प्रोग्राम होता आणि त्यामध्ये त्यांना सन्मानित करतात, तेव्हा त्यांच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि 1 धाव आपण पाहतोय या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहतोय 39. 39 धावा, 2.3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. खानिवडे प्रीमियर लीग अप्रतिम अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेची चर्चा गेली महिनाभर समाजामध्ये आहे. महिनाभर प्रयत्न करताना तमाम खानिवडेकर आपल्याला पाहायला मिळतात. 1 महिना आधी कॉल आला होता समालोचनासाठी. त्या वेळेपासून मात्र हे सर्व आयोजक असतील, खेळाडू असतील, ग्रामस्थ असतील, या लीगसाठी मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण मागील 4-5 वर्षापासून फोन येतात, परंतु वेळ नव्हता, बिझी असायचो आम्ही सुद्धा. एक दिवस द्यायचो अधूनमधून. परंतु यावेळेला मात्र त्यांनी 1-1.5 महिना आधीच कॉल केला होता. आणि त्या कॉलमुळे काय झालं ते सांगतोय तुम्हाला. एक किस्सा आहे.
धावा झाले धावफलकावर आपण पाहिल्या तर 40 धावा. जयकांत तरेंने मला दुपारी फोन केला 12:30-1च्या दरम्यान आणि भाऊ 4 दिवस तुम्ही या खानिवडे प्रीमियर लीगला. आम्हाला सुद्धा आनंद झाला. खानिवडे प्रीमियर लीग दरवर्षी एकच दिवस जायचो, यंदा 4 दिवस मजा आणू असं. आणि संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान डॉन भाऊजींचा फोन आला की आपली 20-21-22 आणि गेली 8 वर्ष ती स्पर्धा मी करायचो. इथे एका बाजूने आनंद होता, खानिवडे प्रीमियर लीग भेटली, तर दुसऱ्या बाजूने थोडंसं दुःख सुद्धा झालं की जी 8 वर्ष स्पर्धा करतोय ती स्पर्धा यंदा होणार नाही. त्यामुळे त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. धावा झाले धावफलकावर आपण पाहिल्या तर 40 धावा. गोलंदाज तयार होतोय. यावेळेला फटका तर चांगला खेळलाय आणि चेंडूला जेवढ्या उंचीवर पाठवलं होतं तेवढ्या लांबीवर सुद्धा पाठवलंय. या मनगटामध्ये ताकद होती, त्या ताकदीचा पुरेपूर वापर केला गेलाय. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावा झाल्यात बिनबाद 46. थँक्यू डीजे, थँक्यू. 46 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो थोडी घाई करा, कारण घड्याळामध्ये आपण पाहिले तर 1:37 झालेत. आपण 9:37 सामन्याला सुरुवात केली होती. 4 तास झालेत आणि सामना क्रमांक आपण पाहतोय 5वा सुरू आहे. त्यामुळे आपण थोडेसे फास्ट चाललोय, परंतु जर आणखीन फास्ट चाललो तर एकाच सामना उद्याच्या दिवसामधला किंवा कालच्या दिवसामधला शिल्लक जर आज खेळवला तर बरं होईल. म्हणजे रविवारचा जो भार आहे तो कमी होईल. हेमंत आपल्याला पाहायला मिळतोय, आमच्या समोर आहे. 7 नंबरची जर्सी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय परिधान केले त्यांनी. डॉट बॉल येतोय. गोलंदाज आहे बॉलर नेम पंकज तारे. षटक क्रमांक आपण पाहतोय 3.1 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. सत्तेचाळीस धावा धावफलकावर कल्पेश खेळतोय. 14 चेंडू आणि 42 धावा. ऑन स्ट्राईकला कल्पेश आहे. अर्धशतक झळकावण्याची नामी संधी त्याच्याकडे आहे. आपण पाहिलं की इंटरव्ह्यूमध्ये कर्णधाराने म्हटलं होतं 50-45 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. इथून मात्र खूप मोठी धावसंख्या उभी करण्याचा कल दिसतोय, कारण 3.2 षटकांचा खेळ झालाय. धावा झाले 47 तब्बल. गोलंदाज पंकज क्षेत्ररक्षण बदलतोय, थोडंसं बदल करतोय क्षेत्ररक्षणामध्ये आणि राऊंड द स्टंपने गोलंदाजी करतोय. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. पंच दीपक मडवी आपल्याला पाहायला मिळतात. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून दीपक मडवीला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय संदीप मडवी. गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतोय उजव्या ष्टीच्या बाहेरचा चेंडू. पिच ऑफ डिलिव्हरी आपण पाहिली तर खूपच बाहेर होता. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. धावा झाले धावफलकावर 49. 49 धावा. 2 चेंडूंचा खेळ होताना 4थं षटक मार्गस्थ. फटका चांगला खेळलाय. चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता. षटकार येतोय आणि षटकारानंतर धावसंख्या आपण पाहिली तर 55 धावा. कल्पेश खेळतोय 48 वर. 15 चेंडू आणि 48 धावांची खेळी कल्पेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतंय. साथी समालोचक उत्कर्ष पाटील इथे उपस्थित आहेत.
सकाळच्या 17 आपण त्यांचा आवाज ऐकतोय. त्यांच्या माहितीसाठी आम्ही सांगतोय की खानिवडे गाव हे पूर्वी असं गाव होतं की जिथे क्रिकेटची पंढरी म्हणून यांना का संबोधतात. त्यांचं उदाहरण असं आहे की खानिवडे गावामध्ये हायवे लगत एक मैदान होतं, खूप मोठं मैदान. आणि त्यावेळेला जेव्हा पालघर तालुक्यामध्ये कुठेच स्पर्धा होत नव्हती, सर्कल जेव्हा आखलं जायचं आणि मोठ्या मोठ्या खेळाडू रणजीपट्टीसुद्धा येऊन गेलेत खानिवडे गावामध्ये. संतोष सक्सेनासारखे खेळाडू आपण पाहिले. आणि त्यावेळेला ते आयोजन असं होतं, जेव्हा आपल्याकडे 2222 रुपयाचं पहिलं पारितोषिक भाडोलीमध्ये असायचं, तेव्हा इथे मोठमोठे स्पर्धा होऊन गेल्यात खानिवडे गावामध्ये. आणि खानिवडे गावाचं 5 दिवसाचं ते आयोजन असायचं. मोठमोठे खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळायची, ही ओळख होती खानिवडे गावाची. त्यानंतर ते मैदान गेलं. मैदानानंतर मात्र खानिवडे गावातून थोडंसं क्रिकेट दूर झालं होतं, खेळाडू पुढे येत नव्हते. आणि त्यानंतर आगरी चषक सुरू झाले. आगरी चषकामध्ये खेळाडू खेळायला लागले. आगरी प्रीमियर लीग सारखी स्पर्धा आली आणि आज पुन्हा एकदा खानिवडे प्रीमियर लीग आपण 6व्या पर्वामध्ये पाहतोय. विलास गरज साहेबांचं नाव आदराने आम्ही घेतोय, जे खेळाडू लेजंड खेळाडू आहेत, परंतु सुरेख 52वर खेळतोय कल्पेश तरे. जबरदस्त अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 3.4 षटकांचा खेळ होताना 59 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. त्यानंतर आपण पाहतोय खानिवडे गावाचं आणखीन एक वैशिष्ट्य, त्यावेळेला स्पर्धा व्हायच्या त्यावेळेला प्रत्येक घरामध्ये 8 ते 10 खेळाडू जेवायला जायचे. म्हणजे प्रत्येकाची जेवणाची व्यवस्था सुद्धा त्यावेळेला व्हायची. ते प्रेम वेगळं होतं. तेव्हा मोबाईलचा जमाना नव्हता, फोनवर कॉन्टॅक्ट होत नव्हते, फोनसुद्धा नव्हते त्यावेळेला. आम्ही तर रेतीच्या ट्रकमध्ये बसून यायचो खानिवडे गावामध्ये. तेव्हा रेतीच्या ट्रक नसली बंदरामध्ये तर मग वरईपर्यंत चालत यायचं आणि तिथून एखाद्या गाडीला हात करायचं. क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळायची त्यावेळेला. पैसा नव्हता, परंतु माणुसकी खूप होती. यावेळेला आपण पाहतोय चेंडू उजव्या शीच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दीपक मडवी पंचच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. 61 धावा धावफलकावर. सुमितने मागच्या सामन्यामध्ये काही जबरदस्त फलंदाजी केली आणि प्रति षटकामागे 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. ते प्राइज आता आपण वितरित करणार आहोत मुख्य व्यासपीठावर. डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न केला गेला होता, रिक्स घेतली होती. 1 धाव या दरम्यान मात्र एक्स्ट्रा मिळाली, म्हणजे 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि धावा झाल्या धावफलकावर 63. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होते. 63 धावा धावफलकावर. आदरणीय मनोजी गरज साहेब, खानिवडे प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष, आणि त्यांच्या माध्यमातून सुमितला प्रति षटकामागे 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं. 5 षटकार त्यांच्या माध्यमातून आले होते त्यांच्या बॅटमधून. तर ते प्राइज वितरित करण्यात येत आहे मुख्य व्यासपीठावर. मनोजी गरज साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. संजोग गरज साहेबांकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज कल्पेश तरे यांच्यासाठी आलंय. अर्धशतक मारलं म्हणून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 5 आणि गोलंदाज येईल. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर नेम किरण. या वेळेला आपण पाहतोय चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स. शतरक्षक तिथे पोहोचलाय. आवेश आणि 2 धावा पूर्ण होतील का? उमेश गरज साहेब मात्र इथे फलंदाजाला बाद करतायत धावाच्या स्वरूपामध्ये. तर मी कॅमेरामॅनला विनंती करेन, आपण मुख्य व्यासपीठावर कॅमेरा वळवायचा आहे. इथे आपण पाहतोय सुमित यांच्यासाठी हे 2500 रुपयाचं कॅश प्राइज बघा मनोजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय आणि त्यांच्याच कडून मात्र हे पारितोषिक लावलं गेलं होतं. प्रति षटकासाठी 500 रुपये. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. 5 षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहिल्या तर 64 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक बॅटर नेम वैतिक बुमराह.
संजोग गरत यांच्याकडून कल्पेश तरे यांच्यासाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. अर्धशतक झळकावलं म्हणून हे 2,000 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. संजोग गरत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय वैतिक ही वेळेला आपण पाहतोय आउटसाईड ऑफस्टम मारा करायला भाग पाडलंय, कारण फलंदाज खूपच बाहेर येतात खेळायला आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी अजून बाहेर करतात. पोटापटका खेळण्याचा प्रयत्न वैतिक आल्या पावली परत गेलाय. 2 चेंडू खेळलाय, 0वर बाद झालाय वैतिक. खरं तर बुमराहचं काम आहे गोलंदाजी करायचं, परंतु वैतिक लवकर येतोय फलंदाजीसाठी. ॲज अ बॅटर म्हणून छान कामगिरी करतोय. बुमराह हे नाव, त्याला टोपण नाव आहे. बुमराहची ॲक्शन त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 64वर धावसंख्या स्थिरावलंय. आपण पाहतो या षटकामध्ये बॅटर नेम संदीप, ओरिजिनल नाव सांगा. संदीप ठाकूर. संदीप ठाकूर म्हणजे हे आमचे बिरवाडीकर. ठाकूर म्हटलं की लगेच आठवण येते, कारण ठाकूर जास्त तिकडे आहेत. चौकार येतोय संदीप ठाकूर. ठाकूर की चालले इथे. पहिल्या चेंडूवर आपण बघतोय दबदबा आहे संदीप यांचा. आज त्याने इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की मी स्थायिक इथे झालोय, आज मी खानेवडे करून खेळतोय, परंतु बिरवाडी आगरी चषक मिस करतोय मी स्पर्धा. धावा झाले धावफलकावर 68वर 2. ही स्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलंय. चेंडू निघून जाईल एका धावेसाठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, तर नाही. इथे आपण पाहतोय टॉस बॉक्स थोडासा हवेमध्ये बाहेर पडलेला आहे खाली, तर उचलून ठेवा. हवा खूप जोरात सुटली. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर भरपूर गरमी होती, हवा शांत होती, परंतु आज आपण पाहतोय इथे आमच्या यूट्यूबचा जो कॅमेरा आहे त्याच्या खालचा पडदा सुद्धा उडून गेलाय वाऱ्याने. वादळ आपल्याला पाहायला मिळते या खानेवडीच्या मैदानावर. 71 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात विजयासाठी 30 चेंडू आणि 72चं लक्ष समोर असेल. सामना क्रमांक 5 सुरू आहे. येणारा सामना असेल सामना क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळेल. महाकाल भूमी 11 आणि संघर्ष वॉरियर्स. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान, पोरसिक सरची होते धाव. थँक्यू डीजे, थँक्यू. बघा बचत गटाची कॅन्टीन इथे मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. जिथे जेवण तयार आहे. कोणाला जेवायचं असेल तर पे करून जेवायचं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. जो काही चार्ज असेल तो तुम्हाला द्यावा लागेल. आणि जेवण स्वादिष्ट जेवण तयार आहे. आम्ही तिथून काही खाल्लं नाही, परंतु सकाळी भुर्जीवट्ट तिथूनच आली होती आणि स्वादिष्ट होती. कालच्या दिवसामध्ये चहा घेतला आम्ही. चहासुद्धा एकदम चविष्ट होता आणि खरोखरच जिभेवर रेंगाळते ती चव चहाची. तर स्वादिष्ट जेवण बचत गटाच्या माध्यमातून आपण पाहतोय तिथे तयार आहे. कोणाला भूक लागली असेल, जेवायचं असेल, घरी जायला कंटाळा आला असेल तर नक्कीच आपण तिथे खानावळमध्ये जा. तिथे स्वादिष्ट जेवणाची चव घ्या आणि जेवण कसं झालंय ते आम्हाला सांगा. आम्ही इथून सांगू. त्या माता भगिनी आहेत तिथे, चांगलं जेवण बनवतात. आगरी पद्धतीचं जेवण आपल्याला पाहायला मिळेल.
तर विजयासाठी आपण पाहतोय 72 धावांचं लक्ष असेल आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना 2 बॅटर कोण मैदानाच्या आतमध्ये येतील, पहिला गोलंदाज कोण असेल हे आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी आम्ही समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल आणि या आपण आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ पालघर धनसार, आमचे जवळचे मित्र उत्कर्ष पाटीलजी. धन्यवाद. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू सो मच. धन्यवाद मनोज पाटील सरांचा आवाज आपण ऐकत होतात. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज खानिवडे प्रीमियर लीग 2026 करिता जे आमचे दाते लागले त्यांचे निश्चित स्वरूपात नावं तुमच्या समोर पुन्हा घेऊन येतोय. चामुंडा डेअरी खानिवडे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 1000 रुपये, आशापुरा जनरल स्टोअर 101 रुपया, महालक्ष्मी स्टोअर्स 101 रुपये, चौधरी इलेक्ट्रिक यांच्या माध्यमातून 2100 रुपये, सन्मान्य गणेश घरत सर यांच्या माध्यमातून 500 रुपये, कैलासवासी रामचंद्र कृष्णा घरत यांच्या स्मरणार्थ मनोज रामचंद्र घरत यांच्याकडनं 500 रुपये, आशापुरा इलेक्ट्रिकल हार्डवेअर यांच्या माध्यमातून 501 रुपये, डॉक्टर गुप्ता यांच्याकडनं 200 रुपये, इरफान गॅरेज 200 रुपये, श्रीराम इलेक्ट्रॉनिक्स अँड जनरल स्टोअर 500 रुपये, विनायक घरत 200 रुपये, विनायक जोगारी टेलर यांच्या माध्यमातून 500 रुपये, माहिर विकास घरत 5555 रुपये, मनीष जैन यांच्या माध्यमातून 151 रुपये, त्याचबरोबर आमज किराणा स्टोअर यांच्याकडनं 200 रुपये, डॉक्टर कुलकर्णी 2000 रुपये, भूषण दिनकन घरत यांच्याकडनं 300 रुपये, विजय घरत यांच्याकडनं 251 रुपये, श्रीराम मेडिकल मयूर घरत यांच्याकडनं 300 रुपये, डॉक्टर पाटील यांच्याकडनं 500 रुपये, विकी जैन यांच्याकडनं 200 रुपये, सन्मान्य विलास वसंत घरत यांच्याकडनं 1000 रुपये, अवधूत शशिकांत पाटील यांच्याकडनं 500 रुपये, प्राश्वी संदीप किणी यांच्याकडनं 1000 रुपये, राजूजी घरत यांच्याकडनं 500 रुपये, आगरीकट्टा चंद्रकांत घरत 500 रुपये, विराज टायरवाला यांच्याकडनं 100 रुपये, हॉटेल परिवार यांच्याकडनं देखील आर्थिक सहाय्य, संजू भाऊ कुडू यांच्याकडनं 2000 रुपये, त्याचबरोबर संदीपजी घरत 500 रुपये, अक्षय जाधव 1000 रुपये, त्याचबरोबर कपिल जैन रिद्धी सिद्धी एंटरप्राइजेस 251 रुपये, नवनीत कंपनी यांच्याकडनं आर्थिक सहाय्य, कॉस्मिक कंपनी यांच्याकडनं 5100 रुपये, बोपो ऑटो यांच्याकडनं 1000 रुपये, बीपी ऑटो यांच्याकडनं आपण पाहतात 1000 रुपये, त्याचबरोबर सुभाष शेठ विरार यांच्याकडनं 5000 रुपये, त्याचबरोबर दीपेश यशवंत साने यांच्याकडनं आपण पाहतात 500 रुपये, खानिवडे टोल प्लाझा यांच्याकडनं 2100 रुपये, विराम हॉटेल यांच्याकडनं देखील आर्थिक सहाय्य, राजू टपरी यांच्याकडनं 1000 रुपये, यादव टपरी यांच्याकडनं 200 रुपये, पिंटू टपरी यांच्याकडनं 1000 रुपये, राजेश गॅरेज यांच्याकडनं 500 रुपये आणि विलास दामोदर तरे यांच्याकडनं 1000 रुपये, त्याचबरोबर मेट्रो मोटर्स यांच्याकडनं 1000 रुपये, दया घरत उमेश पाटील आणि रामू घरत यांच्याकडनं आपण पाहतात 1000 रुपये, सतीश फिश यांच्याकडनं 1000 रुपये, सुधाकर गायकवाड यांच्याकडनं 500 रुपये, राहुल गौतम साई पोली प्लास्टर यांच्याकडनं आपण पाहतात 5000 रुपये, संतोष यादव यांच्याकडनं 1100 रुपये, त्याचबरोबर भुवनेश तरे यांच्याकडनं 500 रुपये, नामदेव घरत यांच्याकडनं 2000 रुपये, पद्माकर तरे यांच्याकडनं 200 रुपये, प्रवीण चायनीज आर्थिक सहाय्य, KVS एंटरप्राइजेस यांच्याकडनं 2000 रुपये, शिवसाई कन्स्ट्रक्शन यांच्याकडनं आर्थिक सहाय्य, सन्मान्य अशोक भालेराव आणि रमेश भालेराव साहेब, त्याचबरोबर नितीन पुंडगे सर आणि मिथुन पुंडगे सर यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, त्याचबरोबर मुकेश पटेल सर यांच्या माध्यमातून 1500 रुपये, तदनंतर आपण पाहतात राव कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडनं 5000 रुपये, वैभव आचोळकर कामन यांच्याकडनं 5000 रुपये, किरण घरत यांच्याकडनं 1000 रुपये, नरसू मोरेश्वर पाटील यांच्याकडनं 1000 रुपये, श्रीराम माठ किशोर मधुकर घरत यांच्याकडनं 5100 रुपये, भानुदास तरे
1,100 रुपये. खानिवडे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य 10,000 रुपये. राजेश मधुकर किडिंग 5,000 रुपये आणि विश्वनाथ कुडू यांच्याकडनं 251 रुपये. या सर्व दात्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे आणि कधीतरी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात धरावे. या संपूर्ण दात्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानू इच्छितो या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण पाहतायत खूप चांगली साथ दिली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजे 7 रन. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. एक चांगली स्पर्धा खानिवडे प्रीमियर लीग आणि या खानिवडे प्रीमियर लीगमध्ये ज्यानं प्रत्येकानं योगदान दिलं, ज्यांनी प्रत्येकानं या स्पर्धेला हातभार लावला, त्या सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानू इच्छितो. पंकज टरे यांनी जर 3 षटकार मारले तर वीरू घरत आणि वैभव आचोळकर यांच्याकडनं 1,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. इथून अनेक बक्षिसं लागली जात आहेत. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो, तुम्हाला विनंती करतोय. जास्त वेळ न घेता आपण थोडं स्पीडअप करा. या संपूर्ण स्पर्धेचे चषक जर आपण तपासून पाहिले तर अजय बुंदेला यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर षटक क्रमांक 2 आणि 23 बॉलमध्ये रन करायच्या 64 डीजे ऑगी, जो आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत सहजरीतीने पोहोचवतात. साऊंडची क्वालिटी अतिशय सुंदर पद्धतीनं अनेक ठिकाणी स्पर्धा होत असतात, परंतु मग थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं साऊंड सिस्टम समवेत. परंतु डीजे ऑगी आज सकाळच्या 17 खूप चांगला आवाज आमचा पोहोचवतात तुमच्यापर्यंत. तदनंतर अतिशय सुंदर सुमधुर गाणी, जिथे सामना जरी एका बाजूला थोडासा एक हाती होत असला तरी देखील मूड स्विंग होऊ देत नाही आणि जिथे संपूर्णपणे या मैदानाकडे बांधून ठेवतात ते डीजे ऑगी आज आमच्या साथीने आहेत. आणि सलग 4 दिवस त्यांची भरीव मेजबानी आपल्याला ऐकायला मिळेल. विकेटचं पतन झालं, 8 वरती धक्का लागला पहिला. आता बॉल आहेत 22 मध्ये रन करायच्या 64. 5 षटकांचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसरं षटक चालू असताना विकेट आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. यावर आपण पाहतायत गोलंदाज वैतिक तरे फटका खेळलाय अलॉंग दी कार्पेट. बॉल येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू वेगानं बॉलपर्यंत पोहोचले आणि बघता बघता तिथून आपण पाहतायत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट देखील केलं. धावसंख्या 2 आता डबल डिजिटमध्ये 10 धावा. भारतीय क्रिकेटचा अतिशय महत्त्वाचा क्रमांक 10 वयाच्या 16 वर्षाचा मुलगा पाकिस्तानच्या खऱ्या अर्थानं विपक्षात उभा राहिला. 16व्या वर्षी चेंडू ज्या वेळेला लागला त्यावेळेला न डगमगता न थांबता मै खेलेगा हे भगवत वचन होतं आणि ना भूतो ना भविष्यती. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर असा खेळाडू होणं नाही, गॉड ऑफ क्रिकेट म्हणून उल्लेख झाला. आज मुंबईतून मात्र आपण पाहतात एक साधी सुरुवात आणि निश्चित स्वरूपात आज सचिन तेंडुलकर हे पुन्हा होणं नाही. 10 क्रमांक ज्या वेळेला क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये येतो त्या वेळेला द ह्यूज रिस्पेक्ट सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण सातत्यानं होत असते आणि तो स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय, सचिन तेंडुलकर स्टँड. आणि या कानिवडे प्रीमियर लीगनं आपण पाहतात या सगळ्याच गोष्टी इथे मात्र निश्चित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीनं बारकाईनं पाहिलेल्या आहेत. खानिवडे प्रीमियर लीग अर्थातच सकाळच्या सत्रात मनोज सरांनी उल्लेख केला की खास प्रीमियर लीग, ही स्पर्धा खासम खास आहे. अगदी खानिवडेकरांसाठी मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि गावाच्या प्रतिष्ठेची स्पर्धा 6व्या वर्षात पोहोचली. 2020ला साधी सुरुवात आणि आज संपूर्ण वसई तालुक्यात आणि पालघर जिल्ह्याला हेवा वाटेल असं आयोजन नियोजन. चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे आपण पाहता टेकन, चांगला कॅच टिपला, फलंदाज इथे बाद होत असताना गॉन.
कल्पेश तरे जर इथे असतील तर आपण या तुमच्याकरिता 2000 रुपयाचं एक कॅश प्राईज आलेलं आहे. आणि कल्पेश तरे आता इन ॲक्शन आहेत का? ऑल राईट. सामना संपल्यानंतर तुम्ही या मॅचमध्ये आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये रन करायच्या 53. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल हा सामना थोडासा बॅटिंग करताना चेझिंगमध्ये मागे राहिलेत की काय, हा सध्याचा आता प्रश्न आहे. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. 13 बॉलमध्ये 53 करायचे आहेत. 2 कॅप्टन इथे आलेत. क्या बात आहे. अगदी कमी कालावधीमध्ये आज खानिवडे प्रीमियर लीग खेळण्याचा मान त्यांच्याकडे आहे. येणाऱ्या काळात हे खानिवडेचं उज्ज्वल भविष्य आहे. जो मगाशीच उल्लेख केला निश्चित स्वरूपात मनोज सरांनी की खानिवडे हे एकमेव असं गाव आहे जिथे क्रिकेटचं हे माहेरघर आहे. क्रिकेट खेळायला जास्तीत जास्त मोठमोठ्या स्पर्धा याच गावातून सुरुवात झाल्या. अनेक बाहेरचे खेळाडू आले, रणजीपट्टू आले या खानिवडेच्या नगरीमध्ये. आणि त्याच खानिवडेचं उज्ज्वल भविष्य सध्या टॉससाठी 2 कॅप्टन महाकाल या संघानं आपण पाहतात. महाकाल भूमी 11 या संघानं टॉस जिंकला आणि प्रथमतः स्वीकारले गोलंदाजी. अँड इन्व्हाइट टू बॅट म्हणजेच संघर्ष वॉरियर्स या संघाला प्रथमतः त्यांनी संधी दिली की तुम्ही फलंदाजी करा. थँक्यू सो मच बोथ कॅप्टन. येणाऱ्या काळात तुमच्याकडनं देखील या खानिवडे गावासाठी खूप चांगल्या क्रिकेटच्या माध्यमातून का होईना परंतु तुमचा खेळ बहरदर दिसेल येणाऱ्या 5 ते 6 वर्षात. एका बाजूला विघ्नेश आणि विघ्नेशच्या साथीने रुद्र. जरी अपोज कॅप्टन असले तरी देखील या लीगमध्ये एकमेकांचे अगदी जिवलग मित्र आहेत. आज क्रिकेटच्या खेळामध्ये ते नेक्स्ट मॅचमध्ये विपक्षात असतील परंतु त्यांची देखील दोस्ती चांगली आहे. विघ्नेश आणि रुद्र आपल्याला पाहायला मिळालेत. 11 बॉलमध्ये करायच्यात 52 रन या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. विवेक एक एक्सपिरियन्स असे गोलंदाज, भरपूर चांगला अनुभव त्यांच्याकडे. याही वेळेला लाऊड अपील पंचांनी तिथे मात्र नॉट इंटरेस्टेड. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. ती आत्तापर्यंत 21 धावा 21 रन्स 21 धावा या धावफलकावरती. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर आता सध्या 10 मध्ये रन करायच्यात 51. 10 चेंडू 51ची गरज 51ची गरज आणि 10 चेंडू सामना अटीतटीचा. गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉल डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत वाईडिश लॉंग ऑन मधनं. सिंगल मात्र मिळतंय. या सिंगलच्या साह्याने या मॅचमध्ये आता फिल्डिंग करणारा टीम थोडासा आगेकूच करत चाललाय. या मॅचमध्ये यायचं असेल तर या 3 बॉलमध्ये मोठे फटके येणं लाजमी आहेत. नाही आले तर मग थोडासा उशीर झाला की काय, थोडासा वेळ झाला की काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्रास देतील, सतावतील. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 50 धाव्यांची गरज. इथे देखील फटका खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेटचा स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा पॉईंटचा खेळाडू. डीपमधनं आपण पाहतात प्रोटेक्शन मिळतात आणि धावसंख्या इथून आकार घेईल ती म्हणजेच सिंगलनं मात्र इथे आकार घेत आहेत. आणि 8 बॉलमध्ये 49. इथे देखील फटका खेळलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल डबल याच खेळाने आता पुढे येण्याचा प्रयत्न करतात. बॅटिंग करणारी टीम सध्या अडचणीत सापडली ती म्हणजेच जिजाऊ टायटन्स. एका बाजूला साईदने माही 11 या संघानं खूप चांगल्या पद्धतीनं विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगलं कार्य केलं आणि सध्या फिल्डिंग देखील चांगली करतात. पुढचा बॉल. इथे देखील फटका तर खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे. डीपमधनं बॉलला प्रोटेक्शन देतील. आता सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं आता 6 बॉल आहेत. 6 बॉलमध्ये रन करायच्यात 47. जास्त वेळ न घेता लगेच गोलंदाज या, कारण यानंतरचा देखील सामना तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याही सामन्याला सुरुवात करणार आहोत. आजच्या दिवसातला 5वा आपण सामना पाहत आहे. 9:30ला सुरुवात झाल्यानंतर आता 2:15 झालेत. 5 मॅच कंप्लीट होण्यास जवळ आहोत. म्हणजेच येणारे 5 मॅचचं शेड्यूल आणि त्यावेळेला आपल्याकडे वेळेचा अवधी किमान फक्त आणि फक्त 4 ते 4.5 तास असतील. थोडं स्पीडअप करा. बॅक पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतायत खानिवडे प्रीमियर लीगचा हा जबरदस्त असा सोहळा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रुचित तयार. एक युवा गोलंदाज. खानिवड्यामध्ये टॅलेंट आहे, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. जिथे बुजुर्ग खेळाडू देखील पाहायला मिळाले, जिथे युवा खेळाडू पाहायला मिळाले आणि थोरांपासून अगदी लहानांपर्यंत ही स्पर्धा अगदी विविधतेने नटलेली अशी KPL खास प्रीमियर लीग
खऱ्या अर्थानं आपण पाहतात कासम खास खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू युवा पाहायला मिळाले, अनेक खेळाडू बुजुर्ग पाहायला मिळाले. तर युवा उभरते सितारे देखील आपण पाहिलेत. सध्या 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये रन करायच्यात 46 या मॅचला जिंकण्याकरिता. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. चांगला चेंडू, रायझिंग डिलिव्हरी, कॅच ड्रॉप होतोय. परंतु या मॅचमध्ये आता विजयाचा ठसा ऑलमोस्ट उमटलाय, कारण इथून फक्त आणि फक्त आता औपचारिकता या मॅचला विजयाचा झेंडा तर जरूर. बॅटिंग करत असताना जो संघ जितू टायटन्स हा थोडासा मागे राहिला, पिछाडीवरती राहिला आणि साईदने माही 11 या संघानं इथून निश्चित स्वरूपात खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. बॉल आहे 4 मध्ये रन करायचे 44, म्हणजेच हे आव्हान आता आवाक्याच्या बाहेरचं राहिलंय. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळायचा होता. इथे देखील आपण पाहतात शफल तर जरूर झाले, बॉलच्या रेंजपर्यंत पोहोचले, परंतु त्या चेंडूनं उसळी घेतली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो बॉल विसावलाय. आता इथून चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलमध्ये 44 रन करायच्यात या मॅचला जिंकण्याकरिता. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत रुचित घरत. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 44 असं समीकरण. डॉट बॉल. आता या मॅचमध्ये संपूर्णपणे ड्रायव्हिंग सीटवरती असणारा संघ साईदने माही 11 या संघाला आपण पाहतायत. जबरदस्त क्रिकेट ज्यांनी दाखवले आतापर्यंत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. 2:15 वाजत आलेत आणि 5वा मॅच जवळपास इथे संपुष्टात येत असताना फटका फसलाय. स्वतः यष्टीरक्षक बॉलच्या खाली जात आहेत आणि बघता बघता इथे देखील कॅच ड्रॉप. अगदी शेवटचा बॉल आहे. यानंतरच्या सामन्यामध्ये देखील तयार राहा. या मॅचमध्ये निश्चित स्वरूपात 50 धावा देखील बघायला मिळाल्या. त्यांच्याकरिता 2000 रुपयाचा कॅश प्राईज. कल्पेश तरे आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगलं क्रिकेट कल्पेश तरेंच्या माध्यमातून आणि त्याच 50 धावा या ऊर्जा देणाऱ्या राहिल्या या मॅचच्या विजयामध्ये. नो डाऊट इथे देखील फटका खेळायचा होता. चांगली गोलंदाजी केली या युवानं रुचित घरतनं आणि इथून विजयाचा ठसा, विजयाची मुहूर्तमेढ रोवली. आजच्या दिवसात आपण पाहतात साईदने माही 11 या संघाच्या माध्यमातून अभिनंदन. खूप चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं आणि जिजाऊ टायटन्स या संघाला पराभवाचे चटके सहन करावे लागले. ज्या काही चुका झाल्या त्या शोधून पुन्हा एकदा त्याच्यावरती काम करा. क्रिकेटच्या खेळामध्ये चुका सुधारल्यानंतर तुम्हाला अनेक वेळा सक्सेस मिळालेलं आहे. अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आणि आता मॅन ऑफ द मॅच कल्पेश तरे, ज्यांच्या बॅटमधनं आल्या 50 धावा आणि त्यांच्याकडे हे 2000 रुपयाचं कॅश प्राईज देखील आलेलं आहे. कल्पेश तरे आपण वेळ न घेता मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, तदनंतर आपण पाहतात कॅप, टी शर्ट आणि मेडल हे घेण्याकरिता या एनर्जी ड्रिंक आहे, त्यामध्ये पुरस्कार आहे आणि हे 2000 रुपये तुमच्यासाठी कॅश प्राईज आलं, तेही आपण कलेक्ट करा. धन्यवाद.